मीरा भाईंदर शहरातील काशीगाव ते दहिसर या पहिल्या मेट्रो मार्गाच्या लोकार्पण सोहळ्यापूर्वीच नामांतराच्या मुद्द्यावरून वादाची ठिणगी पडली। येत्या 6 एप्रिल रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या मेट्रो सेवेचा शुभारंभ होणार असताना पांडुरंगवाडी मेट्रो स्टेशनचे नाव बदलून पेंडकरपाडा करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। स्थानिक भूमिपुत्रांच्या भावना आणि ऐतिहासिक ओळख जपण्यासाठी हे नामांतर आवश्यक असल्याचा दावा करत पेंडकरपाडा परिसरातील नागरिक आक्रमक झाले आहेत। सोमनाथ पवार यांच्या नेतृत्वाखाली आज या मागणीसाठी आंदोलन छेडण्यात आले। आंदोलकांनी पांडुरंगवाडी मेट्रो स्टेशन परिसरात पेंडकरपाडा नावाचे पोस्टर लावून आपला निषेध व्यक्त केला आहे। आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार स्थानिक पातळीवरील पारंपरिक नावांना प्राधान्य देऊन त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे। पेंडकरपाडा हे या भागाचे मूळ नाव असून त्यालाच अधिकृत मान्यता मिळावी अशी भूमिका त्यांनी मांडली। दरम्यान मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या तोंडावर हा वाद उफाळून आल्याने प्रशासनासाठी ही डोकेदुखी ठरल्याची शक्यता आहे। या मागणीवर संबंधित यंत्रणा आणि सरकार काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी सोमनाथ भवंत पवार, आपल्या पेंडकरपाड्याचा भूमिपुत्र आणि समाजसेवक। आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की वारंवार आमची मागणी होती की या मेट्रो स्टेशनला पेंडकरपाडा नाव द्यावं। याकरता अनेक पेंडकरपाड्यातील आपल्या प्रतिनिधींनी आणि तेथील समाजसेवकांनी नाव दिलेली की बाबा आम्हाला या ठिकाणी पेंडकरपाडा हवे। आम्हाला पांडुरंगवाडीला विरोध नसून या ठिकाणी हा जो एरिया तुम्ही पाहताय इथून पेंडकरपाडा सुरुवात होते आणि पेंडकरपाडा हा महसूल गाव आहे आणि याला ऐतिहासिक ओळख आहे। ते डावलून आमदार नरेंद्र मेहता यांचा काय राग आहे आमच्या पेंडकरपाड्यावरती माहित नाही। त्यांनी जाणून बुजून इथून 1 किलोमीटर लांब असलेलं पांडुरंगवाडीचं नाव दिलेलं आहे। त्याला आमचा पूर्वीपासूनच विरोध होता। मी जेव्हा प्रभाग समिती सदस्य होतो तेव्हापासून मी विरोध करत आलोय की या ठिकाणी जी एरिया लागते तो पेंडकरपाडा लागतो आणि पेंडकरपाडा हा भूमिपुत्र आहे। पांडुरंगवाडी हा पेंडकरपाड्याचाच एक भाग आहे। पेंडकरपाड्याची स्थापना आणि गाव वसलेले टायमिंग हा 1930 आणि 1920च्या काळात आमचं पेंडकरपाडा गाव वसलेलं आहे आणि आमच्याच गावातले पोलीस पाटील यांच्या नावावरून पांडुरंगवाडी हे 1985 साली वसलेलं एक छोटस खेडं आहे। ते पेंडकरपाड्याचाच एक भाग आहे। म्हणून आज आम्ही इथे वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा पालिका प्रशासन MMRDA प्रशासनाला जाग येत नव्हती। या कारणास्तव आम्ही आंदोलन करून याचं नाव बदलून तिथे पेंडकरपाडा ठेवलेले आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।